अध्याय 9 श्लोक 9 बघतोय. नचमान तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीनमसक्तं तेषु कर्मसु. हे धनंजय, हे अर्जुना, तेषु कर्मसु, खालच्या ओळीतला शेवटचा शब्द घ्यायचा. तेषु म्हणजे त्या कर्मामध्ये, तेषु कर्मसु. असक्तम उदासीनवत अधिक आसीनम अधिक असक्तम. आसक्तरहित आणि उदासीनवत म्हणजे उदासीनाप्रमाणे. उदासीनाप्रमाणे म्हणजे ज्याची सगळे कार्य कर्तृत्वाभिमान सोडून असतात अशी, असा उदासीन. ज्या कर्मामध्ये आसक्तीरहित आणि उदासीनाप्रमाणे स्थित असणाऱ्या. माम म्हणजे मज परमात्म्याला. तानी कर्माणी न निबध्नन्ति, ती कर्म सगळी मला बंधनात पाडित नाहीत. हा सरळ अर्थ झाला, आपण बघितला इथे. स्वतःच्याच प्रकृतीच्या आश्रयाने ईश्वर ही सगळी सृष्टी निर्माण करतो. हे खरे असले तरी त्या सृष्टीमध्ये उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कर्माचा बंध या ईश्वराला उत्पन्न होत नाही. याचं मर्म असं आहे की कोणत्याही कर्माचा बंध अहम आणि माझे, मी आणि माझे या वृत्तीमुळे तयार होतो. कर्माचा बंध म्हणजे काय, तर त्या कर्मामुळे उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखाचा भोग त्या कर्मकर्त्याला भोगावा लागणे हा होय. ईश्वराच्या ठिकाणी मी सृष्टीचा करता हा अहंकार नसतो. ही सृष्टी माझी अशी ममत्वाची भावनाही नसते. ईश्वराच्या या अनासक्त उदासीन भावामुळेच भगवंताला कर्मबंधन लागत नाही. माऊली दृष्टांत देतात की जैसा दीपू ठेविला परिवरी, जैसा दीपू ठेविला परिवरी कवणाती नियमिना निवारी, कवणाती नियमिना निवारी आणि कवण कवणीये व्यापारी रहाटे तेही नेणे. अर्थ असा आहे की जैसा दीपू ठेविला परिवरी, दीप भोवतालच्या वस्तूंना प्रकाशित करतो. उंबरठ्यावर ठेवलेला जर असेल तर, पण आपल्या प्रकाशात असणाऱ्या या वस्तूंचा किंवा त्याच्या प्रकाशात कोणीही काही केलेल्या व्यापाराचा कवणकवणीये व्यापारी म्हटलं आहे. म्हणजे त्याच्या प्रकाशात असणाऱ्या वस्तूंचा किंवा त्याच्या प्रकाशात कोणीही काही केलेल्या व्यापाराचा त्या दीपाशी संबंध नसतो. रहाटे तेही नेणे, त्याचा काहीही संबंध नसतो. परमेश्वर प्रकृतीच्या द्वारे सर्व कर्मे करवितो. त्यात त्याचा हेतू इतकाच असतो की सर्व जीवांना आपापल्या उन्नतीचा मार्ग मोकळा व्हावा. कर्म करावे आणि करवावे, पण त्याच्या फलभोगात गुंतू नये, फल आपल्यासाठी घेऊ नये, अनासक्त राहावे, उदासीनाप्रमाणे राहावे. हा इथे निर्दोष होण्याचा नियम सांगितलेला आहे. ज्या कर्मफलासंबंधी अनासक्त राहील तोही दोषरहित होईल. म्हणजेच कर्माची फले, सगळी कर्मांची फलं आपल्या उपभोगासाठी जवळ संगृहीत करून ठेवू नयेत. या अध्यायातील हे राजगुह्य ज्ञान असं आहे की ज्याने जे आचरल्याने संपूर्ण मानवजातीचे हित होते. प्रत्येक शासनकर्त्याने असेच आपल्या प्रजाजनांना विविध कर्मामध्ये प्रेरित करावे, त्यांच्याकडून विविध कार्य करवावी. अभ्युदय आणि निःश्रेयस यासाठी करावयाच्या कर्मात त्यांना तत्पर करावे, पण स्वतः मात्र त्या कर्माबद्दल अनासक्त राहावे, उदासीनाप्रमाणे राहावे. भोगासक्ती बंधनात टाकणारी असते, हे यातून सांगायचे. म्हणजे व्यक्ती, परिवार, समाज, राष्ट्र सगळ्यांसाठीच हे नियम महत्त्वाचे सांगितले आहेत की अनासक्त होऊन उदासीनाप्रमाणे राहून भोगासक्तीमध्ये न राहता कर्म करावे. कारण भोगासक्ती ही नेहमी बंधनात टाकणारी आहे.
ईश्वर अनासक्त आहे, उदासीन आहे, तटस्थ राहून सगळे कर्म करतात, म्हणून ती त्यांना बंधनकारक नसतात. ईश्वर हा सृष्टी व्यापारापासून निर्लेप कसा राहू शकतो हे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की त्यांनी अतिशय सुंदर दृष्टांतांनी सांगितलं आहे की सृष्टी आणि ईश्वर यांचा वास्तविक संबंध कसा आहे आणि या सृष्टी व्यापारापासून ईश्वर कसा निर्लेप राहू शकतो हे सांगताना माऊली म्हणतात की जसा समुद्राला सैंधवाचा म्हणजेच मिठाचा बांध घालून कधी अडवता येईल का, किंवा कितीही मुसळधार पाऊस पडला तरी पर्वताचा अंतर्भाग कधीही ओला होईल का, तशी सृष्टीमध्ये अनेक कर्मफलांची कितीही प्रचंड वादळे उठली तरी निर्गुण निराकार या परमेश्वराला त्याचा यत्किंचितही संपर्क पोचत नाही. परमेश्वरापाशी त्याचा कसलाही संबंध राहत नाही असं याच्यात सांगितलं आहे. म्हणून भगवंत म्हणतात की या सृष्टी रचना इत्यादी कर्मामध्ये अनासक्त आणि उदासीनाप्रमाणे राहणाऱ्या, उदासीनवत म्हटलं आहे, उदासीनाप्रमाणे राहणाऱ्या मला तानी कर्माणी न निबध्नन्ति, ती सगळी कर्म मला बंधनकारक होत नाहीत, राहत नाहीत. आता पुढील श्लोकामध्ये आतापर्यंत जे विवेचन केलेलं आहे त्या विषयाचा आता उपसंहार या पुढच्या श्लोकात येणार आहे, ते बघू आता पुढे. अध्याय 9 श्लोक 10 बघताय. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली मया अध्यक्षेण, प्रकृती ही सचराचरम सूयते म्हणजे चराचरासहित संपूर्ण जगताची सूयते म्हणजे रचना करते. माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती या चराचरासहित, सचराचरम म्हटलं, स म्हणजे सहित, चराचरासहित संपूर्ण जगताची सूयते म्हणजे रचना करते. हे कौंतेया हेतुनानेन जगद्विपरिवर्तते, अनेन हेतुना याच हेतूने जगताचे विविध प्रकाराने परिवर्तन होते. जगत विपरिवर्तते, हे संसार चक्र या कारणामुळेच फिरत राहते, त्याच्यात परिवर्तन होत असतं विविध प्रकाराने. हा या श्लोकाचा अर्थ आहे. स्पष्टीकरण बघू की प्रस्तुत अध्यायामध्ये, या 9व्या अध्यायामध्ये आतापर्यंत सांगितलेल्या विषयाचा एका दृष्टीने या श्लोकामध्ये समारोप केलेला आहे म्हटलं तरी चालेल. ईश्वर आणि जगत यांचा संबंध इतका गूढ आहे की द्रष्ट्यांनी तो किती समजून देण्याचा प्रयत्न केला तर तो मानवाच्या अल्पबुद्धीला कळणं जवळजवळ खरं अशक्यच होऊन बसतं आपल्यासारख्यानंतर. कोणी म्हणतात की ईश्वर सृष्टी करता, कोणी म्हणतात प्रकृतीकडून हा सृष्टी घडवतो आणि उत्पत्ती स्थिती लय ही कार्य ईश्वराच्या साक्षीने चालतात. कोणी सांगतात या सर्व चराचरांमध्ये स्वतः ईश्वरच नटलेला आहे. कोणी तर असे प्रतिपादन करतात की सृष्टी केवळ माया आहे, वस्तुतः खरी नाही. सगळंच समजायला, बोध व्हायला कठीण आहे. पण हेच म्हटलं जातं किंवा म्हणावं असं वाटतं की ईश्वर आणि त्याची सृष्टी या दोघांमधला संबंध कसा आहे, अनिर्वचनीय असाच आहे. ईश्वराशी भक्तीने अतूटपणे जोडल्या जाऊ तेव्हाच ते कळेल. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम याचा थोडा अर्थ बघू नीट की भगवंत म्हणतात माझ्याच अध्यक्षतेखाली, माझ्याकडूनच स्फूर्ती मिळवून प्रकृती चर अचर जड चेतन इत्यादी भौतिक सृष्टीची रचना करते. म्हणजेच अनंत ब्रह्मांडाचं सृजन, पालन, संहार, पुण्य पापफलाचा भोग, अनेक प्रकारच्या परिस्थिती, घटना इत्यादी निरनिराळ्या आकृतीसुद्धा, स्वभाव त्यांचे, हे सारं काही सर्वच्या सर्व प्रकृतीद्वाराच होत आहे. परंतु कसं, तर भगवंताच्या अध्यक्षतेखाली.
अर्थातच सत्ता स्फूर्तीनीच होत आहे भगवंताच्या. कारण भगवंताला सोडून प्रकृतीत स्वतंत्र सामर्थ्यच नाही. जसं विजेमध्ये सर्व प्रकारच्या शक्ती असतात, परंतु त्या शक्ती कशा असतात? मशिनांच्या द्वारेच प्रगट होतात. कसं? तर पाणी गोठून बर्फ होणे, हीटर जळणे, ट्राम रेल्वे चालणे, लिफ्टचे चढणं उतरणं, हजारो मैलावरील बोलले जाणारे शब्द ऐकू येणं, हजारो मैलावरील सिनेमा नाटकादी दृश्य आपल्याला TV द्वारा दूरदर्शनद्वारा पाहता येणं, शरीराच्या आतील चित्र म्हणजे सोनोग्राफी, एक्सरे, एंजिओग्राफी इत्यादी इत्यादी. हे सगळं थोड्याच वेळात हिशोब करता येणं कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने इत्यादी अनेक कार्य निरनिराळ्या यंत्राने होतात. परंतु सर्व यंत्रामध्ये शक्ती विजेचीच असते. विजेच्या शक्तीविना हे यंत्र स्वतः काम करूच शकत नाही. कारण या यंत्रांमध्ये तसं स्वतंत्र काम करण्याचे सामर्थ्य नाही. तात्पर्य काय? भगवंतामध्ये अनंत शक्ती आहेत, परंतु ते प्रकृतीद्वाराच प्रगट होतात. हे यातून समजून घ्यायचं आहे. पुढची खालची ओळ काय आहे की हेतू नानेन कौंतेय जगद्वि परिवर्तते अनेन हेतुना. प्रकृती तर परमात्म्याच्या अधीन राहून सृष्टी रचना करते, परंतु जीव मात्र खरं तर जो परमात्म्याचाच अंश आहे, तो प्रकृतीच्या अधीन होऊन स्वतःच्या वासनेनुसार नानाविध भोगात रंगून जातो. आणि मग अहम आणि मम भावनेनी मी आणि माझे किंवा कर्तृत्वाभिमान या भावाने त्यातच तो आनंद मानणारा हा जीव तोच आपला प्रपंच, हे सत्य आहे असं मनोमन मानतो. आणि मग प्रकृतीच्या परवशतेमुळे त्यांच्यामध्ये वेगवेगळं परिवर्तन होत असतं. अर्थात कुठलीही स्थायी स्थिती नसते, सतत परिवर्तन होत जातं. आणि मग जन्ममरणाच्या भ्रमणचक्रामध्ये मनुष्य जीव अडकत जातो, फिरत असतो. जगत विपरिवर्तते म्हणजे जगताचं परिवर्तन सुद्धा यामुळेच होतं. हेच भगवंताला इथून सांगायचं आहे. 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला पराप्रकृती अपराप्रकृतीच्या स्वरूपाचं वर्णन आलं आहे. आणि या 9व्या अध्यायाच्या आरंभी उत्पत्ती, स्थिती आणि लय याचं वर्णन केलं आहे. ही भगवंताचीच लीला आहे. म्हणजेच या अध्यायामध्ये भगवंताची लीला, ऐश्वर्य, सामर्थ्य, प्रभाव यांचं विशेष वर्णन आलेलं आहे, ज्यामुळे साधकाचं भगवंतावर प्रेम निर्माण होईल, भगवंतामध्ये प्रेम अधिक निर्माण होईल आणि तो त्यालाच प्राप्त करून घेईल. पण ज्यांची दृष्टी त्या परमतत्वाकडे जात नाही, त्यांचं काय, याचं वर्णन आता पुढील 2 श्लोकामध्ये आपण बघणार आहे. पुढचे श्लोक पुढे बघू. अध्याय 9 श्लोक 11 बघतोय. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परम भावम जानन्तो मम भूत महेश्वरम. खालच्या ओळीत भावम अधिक अजानन्तः संधी आहे तिथे. मम परम भावम अजानन्तः म्हणजे माझा परमभाव न जाणणाऱ्या, जानंत म्हणजे जाणणारे आणि अजानंत म्हणजे न जाणणारे, मूढाः हे मूढ लोक, अज्ञानी लोक, मानुषीं तनुम आश्रितम म्हणजे मनुष्याचं शरीर धारण करणाऱ्या, अवतार कार्यामध्ये जेव्हा येतात तेव्हा परमेश्वर मनुष्याचे शरीर धारण करतात, म्हणून मनुष्याचे शरीर धारण करणाऱ्या भूतमहेश्वरम माम भूतांचा महान ईश्वर असणाऱ्या मला अवजानंती म्हणजे तुच्छ समजतात. माझ्या श्रेष्ठ भावाला हे जाणत नाहीत. अशा अर्थाने साधारण मनुष्य मानून मला माझी हे अवज्ञा करतात, माझा उपदेश ऐकत नाही, हे यातनं सांगायचं आहे. 7व्या अध्यायात सुद्धा 24व्या श्लोकात आपण बघितलं होतं की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः म्हणजे अश्रद्धाळू अज्ञानी लोकांची जी दिशाभूल होते असं वर्णिले होतं,
तिचेच इथे आता स्पष्टीकरण केलेलं आहे, ते बघतोय आपण. मूढ लोक, माझं हे सर्वश्रेष्ठ स्वरूप, माझं पुरुषोत्तम स्वरूप न जाणणारे माझी अवज्ञा करतात, माझा उपदेश ऐकत नाहीत. म्हणजेच यातून भगवंत हेच सांगतायत की माझं ते अव्यक्त आणि जगाच्या पलीकडचं स्वरूप न जाणल्यामुळे माझ्या भक्तीला ते मुकतात. परंतु केवळ सृष्टीच्या पलीकडेच असणारा असा मी नसून अवतार रूपाने मनुष्य देहाचा आश्रय करून सृष्टीमध्ये वावरत असलो तरीसुद्धा माझं खरे स्वरूप ते ओळखत नाहीत आणि त्यामुळे ते माझी अवज्ञा करतात, माझ्या उपदेशाला डावलतात, मला मानित नाहीत. मी एक सामान्य मनुष्याप्रमाणे आहे असं समजतात. खरं तर मी सर्व प्राणी मात्रांचा महान ईश्वर महेश्वर आहे, हे असं भगवंत सांगतात आहे. ईश, ईश्वर आणि महेश्वर हे 3 शब्द मनन करण्याजोगे आहेत. ईश, ईशाचा अधिकार कसा असतो? लहान आहे. ईश्वर, अनेक ईशांचा जो वर तो ईश्वर असतो आणि अनेक ईश आणि ईश्वरांवर जो वर असतो तो महेश्वर. सर्व विश्वाचा एकमेव ईश्वर तो महेश्वर. इथे महेश्वर म्हणजे शिव या अर्थाने नाही आहे, तर परमपुरुष परमात्मा. पण मनुष्य कसे असतात की ईश, ईश्वर, महेश्वर हे जे शब्द पर्याय आहेत असं समजून वागतात. येथे महेश्वर शब्दाचा उल्लेख करून याच्या व्यतिरिक्त ईश आणि ईश्वर भिन्न आहेत असं स्पष्ट सांगितलेलं आहे. प्राण्यांवर शासन करणाऱ्या ज्या ज्या काही देवता आहेत त्यांच्याही वर सर्वांचा प्रवर्तक, शासक, संरक्षक की ज्याच्या इच्छेशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही असा मी भूत महेश्वर आहे. उदाहरणार्थ, एखाद्या राज्यामध्ये लहान द्वारपाल असतो, ग्रामाधिपती असतो, नगरपती असतात, ते सगळे ईश आहेत. मग त्या प्रांताचा आणखीन एखादा मोठा अधिकारी नगरपतींवर शासन करतात म्हणून त्यांना ईश्वर म्हणलं तर योग्य होईल. आणि प्रांताधिकाऱ्यांवर शासन करणारा जो महाराज, सगळ्या प्रजेचा श्रेष्ठ असे जे महाराज असतात ते महेश्वर म्हटले जातात. तसंच विश्वातही आहे. सर्व प्राणी मात्रांमध्ये महेश्वराची अमूर्त शक्ती कार्य करते. जो महेश्वर आहे तो तर सर्व व्यापक आहे. प्रत्येक मानवी शरीरात तो विद्यमान असून कार्य करीत आहे. त्याला पाहणे, त्याचा अनुभव घेणे हे महत्त्वाचं आहे असं सांगतात आहे. अज्ञानी आणि मूढ असे समजतात की ईश्वर 7व्या आसमानात कुठेतरी राहतो, वैकुंठात वास्तव्य करतो आणि माणसे त्याच्यापासून अगदी निराळी आहेत असं समजतात. मग एकमेकांना छळणं, फसवणं, निंदा करणं कोणाची असा व्यवहार एकमेकांशी चालू असतो. अनेक मानवी रूपं घेऊन धारण करून ईश्वर आमच्या समोर रात्रंदिवस येत असतो. कधी डॉक्टरच्या समोर रोग्याच्या रूपात, पतीसमोर स्त्री रूपात, स्त्रीसमोर पती रूपात, पुत्र रूपाने, शत्रू किंवा मित्र रूपाने अनेक ठिकाणी मानवी रूपं घेऊन आलेली असतात. इथे खरी परीक्षेची वेळ असते. प्रत्येक वेळची कर्तव्य भिन्न असतात. ती यथायोग्य रीतीने केली पाहिजेत असं सांगतात. जर शत्रूच्या रूपात आला तर यथायोग्य दंड दिलाच पाहिजे, तरच परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकू. ज्याप्रमाणे अर्जुनाने श्री शंकराशी घोर युद्ध केले होते, हे युद्ध त्यावेळी तो न करता तर शंकर प्रसन्न झाले नसते आणि अर्जुनाला त्यांच्याकडून अस्त्रेही मिळाली नसती. श्रीकृष्ण मित्र रूपाने त्याच्यासमोर होते. अर्जुनाने त्यांच्याशी मित्रत्वाने वागून त्यांना प्रसन्न करून घेतलं. प्रत्येक ठिकाणी कर्तव्य काय याचा विचार करून तसं केलं पाहिजे, हे सांगण्यामागचा अर्थ आहे. माझ्या श्रेष्ठ भावाला न जाणता माझा उपदेश ऐकत नाही, हे जे वर श्लोकात म्हटलेलं आहे त्यात हेच आहे भगवंताला सुचवायचं की हे युद्धामध्ये आतताईच्या रूपाने तुझ्यासमोर आले आहेत सगळे शत्रू.
अर्जुनाला सांगतात आहे, परमेश्वराच्या या विश्वरूपातील तो अंश आततायी रूपात आला आहे, म्हणून त्यांचा वध करणे तुझा धर्म आहे. त्यांना भिवून बळून तू गेलास तर हे योग्य होणार नाही. तुझ्या क्षात्रत्वाची इथे परीक्षा आहे. किंवा हे सगळे परमेश्वरी अंश आहे असं म्हणून तू स्वस्थ राहायला तेही चालणार नाही. मानुषीम तनुमाश्रितम, मानवी शरीराचा आश्रय घेतलेला मला हे सगळे जाणत नाहीत. म्हणून जसं ज्या रूपात ते आलेले आहेत परमेश्वर, त्या पद्धतीने त्यांना समजून त्याप्रमाणे कर्तव्य व्यवहार करायचा, हे यातनं सांगायचं आहे. या चरणाचा मानुषीम तनुमाश्रितम या चरणाचा अर्थ नीट समजून लक्षात घ्यायला हवा. पण अज्ञानामुळे मूढत्वामुळे माझ्या या माहेश्वरी भावाला न ओळखल्यामुळे अविवेकी सदोष आचरण करतात. आणि मग त्यामुळे काय काय होतं हे पुढील श्लोकामध्ये आता येणार आहे, ते पुढे ऐकू.